भंडाऱ्यात कृषी दिनीच शेतकऱ्यांचा आक्रोश, भाजीपाला नगर परिषद कार्यालयासमोर ठेवत प्रशासनाविरोधात संताप। बीटीपी भाजी मंडीतील कारवाईचा फटका शेतकऱ्यांना, व्यापारी अनुपस्थित राहिल्याने माल विक्री ठप्प, मुख्याधिकाऱ्यांसमोर भाजीपाला ठेवून न्यायाची मागणी। राज्यात 1 जुलै हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो। मात्र याच दिवशी भंडाऱ्यात शेतकऱ्यांच्या संतापाचे विदारक चित्र पाहायला मिळाले। बीटीपी भाजी मंडीतील व्यापाऱ्यांमधील नगर परिषदेच्या कारवाईमुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विकता न आल्याने त्यांनी थेट भंडारा नगर परिषद कार्यालय गाठत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर संपूर्ण भाजीपाला ठेवून निषेध नोंदवला। मागील काही दिवसांपासून बीटीपी भाजी मंडीतील काही व्यापाऱ्यांवर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करून दुकाने सील केली असून संबंधित व्यापाऱ्यांना मंडईत व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप आहे। परिणामी शेतकरी बाजारात माल घेऊन पोहोचले असता खरेदीदारच उपलब्ध नसल्याने त्यांच्या मालाची विक्री ठप्प झाली। पहिल्या दिवशी शेतकऱ्यांनी प्रशासनाला माध्यमांच्या माध्यमातून तोडगा काढण्याची विनंती केली होती। मात्र दुसऱ्या दिवशीही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट नगर परिषद कार्यालयात धडक देत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर भाजीपाला ठेवला आणि हा माल आता प्रशासनानेच विकून दाखवावा अशी मागणी केली। घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अधिकारी कार्यालयात दाखल झाले। भंडारा नगर परिषद उपमुख्याधिकारी आकाश शहारे यांनी शेतकऱ्यांसोबत अनेक तास चर्चा केली। मात्र चर्चेनंतरही कोणताही ठोस निर्णय किंवा समाधानकारक तोडगा न निघाल्याने शेतकरी नाराज अवस्थेत परतले। कृषी दिनासारख्या दिवशी स्वतःच्या हक्कांसाठी प्रशासनासमोर हात जोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने उपस्थितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। माझे नाव श्रीहरी वातुजी तोटे, मुक्काम इजनी, तहसील मोदा, जिल्हा नागपूर। कालपासून बीटीबी सब्जी मार्केट भंडारा इथं 5 दुकानाला लॉक लावलं। आम्ही ज्या दुकानामध्ये माल विकतो त्या दुकानामध्ये काल आम्ही सकाळी माल आणलं। माल आणल्यानंतर आमच्या दुकानाला लॉक लागलेला दिसला। आम्ही दुकान मालकाशी संपर्क साधला। त्यांनी सांगितले की नगर परिषदेने आपल्या दुकानाला लॉक लावलं, आपल्याला माल विकता येत नाही। कास्तकार सब्जी अशी चीज आहे ती सकाळी तोडली की ती मार्केटला आणावं लागतो, 2 दिवस अगर राहिली तर ती वाया जातो। आम्ही मार्केटला आलो, आमचे दलाल नसल्यामुळे आमचा माल विकला गेला नाही। काही लोकांचा विकला पण 50% माल विकला गेला नाही, कारण जो माणूस आपला माल विकणारा राहतो त्याच्या दुकानाला लॉक लावला आहे, त्याला मंडीत यायला मना आहे। त्याच्यामुळे माल विकावा कोण हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर निर्माण झाला। काल मी या माध्यमातून सांगितलं, त्याच्यानंतर मी 9:30ला सीओला फोन केलं। 2दा सीओला फोन केल्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। कालच मी सांगितलं होतं की आम्हाला अगर 24 घंट्यात आमच्या मालाचा विल्हेवाट किंवा आमच्या दुकानाची सील खुलली नाही तर आम्ही नगर परिषद इथं आमचे जे बी वाचलेला माल राहील उद्याला विकले जाणार नाही, तो नगर परिषद मध्ये आणून उघडवू। आमचा नेमका एकच उद्देश आहे, तुमच्या काय भानगडी आहे ते नगर परिषद आणि मंडीशी ते पहा। अगर तुम्हाला लॉक लावायचे तर सर्व दुकानाला लावायला पाहिजे होती, पूर्ण मंडी सील करायला पाहिजे होती। तुम्ही 5 दुकान बंद केले, पण आमची जे दुकान आहे, आम्ही जे आमच्या एरियातले कास्तकार आहोत, आज कमीत कमी त्या दुकानामध्ये 100 ते 150 कास्तकार आहोत। त्या 150 कास्तकारांनी माल न्यावं कुठं, याची तुम्ही आम्हाला काही खीण दिली असती तर आम्ही आपल्या मालाचा विल्हेवाट लावला असता। तुम्ही मंडी सील न करता 4-5 दुकानाच्या समोर त्यांचे दुकान बंद करून मग त्या 4-5 दुकानातल्या ग्राहकांनी जावं कुठं। आज मुख्य अधिकारी कार्यालयाच्या समोर तुम्ही सर्व माल आणून टाकलेला आहे, हा नेमकं काय तुमचा? आमचं एकच म्हणणं आहे की एकतर ते दुकान ओपन करा, नाहीतर पूर्ण मंडीला सील लावा, आमच्या मालाचे पैसे देऊन द्या, नाहीतर आमच्या मालाचे पैसे भरून द्या। आमचा माल घ्यायला घ्या। आणि 5 व्यापाऱ्यावर कारवाई करून होणार नाही। आम्ही ते मोठे व्यापारी आहेत त्यांचा आणि या मालाची सोय नगर परिषदेने करावं। एवढा भाजीपाला आम्ही जो नगर परिषदेचं म्हणणं असेल की बाकी दलाल चालू आहे, त्या दलालांनी पैसे नाही दिले तर नगर परिषदेने लिहून द्यावं की त्या दलालांनी पैसे नाही दिले तर आम्ही पैसे देणार म्हणून, तर आम्ही त्या दलालाला माल द्यायला तयार आहोत।